हॅलो फ्रेंड्स. मॅडम आपलं नाव? माझं नाव आरती सुरेश कोल्हे चव्हाण आहे. अच्छा, मी मेकर मी संताजी कॉन्व्हेंट मेहकर इथून आलेली आहे. आज काय फील होतं या ठिकाणी? इथे आम्हाला असं वाटत आहे की आम्ही स्काउट गेटच्या कॅम्पला आलेलो आहे. वेगवेगळे तर मुली तर करतातच स्वयंपाक, पण आम्हाला अशी इच्छा होती की मुलींनी इथे बाहेर गावी येऊन इथे काहीतरी शिकायला पाहिजे. इथे नवीन काही शिकायला भेटते स्काउट गाईड मधून, म्हणजे स्वयंपाक म्हणा किंवा जर मुली घरी करत नाही, मुलं घरी करत नाही, पण इथे नवीन नवीन प्रकारचे मुलं इथे येऊन शिकतात आणि इथे येऊन करतात. हेच खूप आहे. अच्छा, बरं, शिक्षणाचे धडे आपण या ठिकाणी विद्यार्थिनींना या ठिकाणी देत आहेत. अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी आपण पवित्र काम करतायत. त्याबद्दल आपण युवक आणि युवतींना काय संदेश देणार? युवकांना असा संदेश देणार की तुम्ही अभ्यास तर सर्वच जण करतात, अभ्यासाचे खेळ तर सर्वच आहे, पण अभ्यासाशिवाय पण तुम्ही अदर ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करा. मला असं वाटतं की अदर ऍक्टिव्हिटी मध्ये भाग करा, असं की स्पोर्ट किंवा स्काउट गाईड किंवा अदर त्यामध्ये तुम्ही समोर जा. किंवा शिक्षण बाकी कोणी शिक्षणच करतात. शिक्षण नको की बाहेरची दुनिया तुम्ही शिक्षण तर पुढे जासाल तर आहेच ते, पण बाहेरच्या शिक्षण करून तुम्ही बाहेरच जाणार. इथे अदर स्टेट मध्ये बाहेर जाऊन इथे तुम्ही शिकायला, नवीन काही शिकायला भेटते तुम्हाला याच्यामधून. बाहेर गेल्यावर आपल्याला काय कसे लोक कसे मिळतात, कोणते कसे आहे इव्हेंट, याच्यातून तुम्हाला अनुभव मिळते. शालेय जीवना व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी ज्ञान महत्त्वाचं आहे. हो, ज्ञान महत्वाचं आहे सर. पण आपल्या शाळेबद्दल दोन शब्द काय सांगाल? माझी शाळा संताजी कॉन्व्हेंट मेहकर आहे. मी आमच्या प्राचार्य राजवंडे मॅम आहे. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, मॅम आपल्या शाळेचा स्काउट गेट कॅम्प गेला पाहिजे. मी आता 2 वर्ष झालेले आहे जॉईनिंग होईल तिथे होऊन. त्यांना मी जस्ट कानावर त्यांच्या काटा, मॅम आपण स्काउट गेटचा कॅम्प करावं. तर मॅमने आम्हाला एक हा मॅम घेऊन जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तर मॅमने मला सपोर्ट, बॉईज आहेत आणि गर्ल्स स्काउट आणि गाईड्स हे दोन्ही मुलं मला दिलेले आहेत, 24 मुलं. आणि शिक्षकही आम्ही एकच, म्हणजे एक बॉईजला एक शिक्षक आणि गर्ल्सला एक शिक्षक दिलेला आहे. याच्यातून आम्ही खूप छान प्रकारचे ते स्वयंपाक इव्हेंट, तंबू डेकोरेशन किंवा वेगवेगळे डेकोरेशन आम्ही ते सहभाग घेतलेला आहे. प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थी या ठिकाणी आज या ठिकाणी ही जी धडे घेत आहेत त्यांना जीवनामध्ये या ठिकाणी कामी पडेल. हो सर, नक्कीच. अच्छा, बरं, काय सांगणार ताई? आज या ठिकाणी विविध या ठिकाणी जे विद्यार्थी या ठिकाणी MPSC UPSC मध्ये या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना एक वेगळ्या दिशेने त्यांची वाटचाल या ठिकाणी राहिलेली आहे. कारण की आपण जे ग्राउंडची जी भूमिका आहे त्यांच्या माध्यमातून जी शिकवण आहे, परंतु शिक्षण झाल्यानंतर वेगळ्या दिशेने धाव घेतात. काय वाटतंय? आता असं वाटतं सर, काही शिक्षणाच्या जागांनीच पुढे हे करतात, पण त्यांना अदर ऍक्टिव्हिटीज बाहेर किंवा देशला म्हणा किंवा बाहेर स्टेटला म्हणा की त्यांना ऍक्टिव्हिटीज नाही, आपण ते अभ्यासाचे केले, त्यांना दुसरं काहीच येऊ शकत नाही सर. इथे अदर्स ऍक्टिव्हिटीज केले, आपण कुठे कॅम्प म्हणा किंवा स्पोर्ट म्हणा, यांना अदर ऍक्टिव्ह मध्ये पार्टिसिपेट करू शकतात किंवा कुठेही ते पोहोचू शकतात किंवा कुठे म्हणजे कमी नाही पडत, ते कोणत्याच ऍक्टिव्हिटी मध्ये कमी नाही पडू शकत सर. अनुभव आहेच खात्री. अनुभवच आहे सर. अच्छा मॅडम, आज या ठिकाणी आपण या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करतायत. आज पार्टिसिपेट मध्ये आपण भाग घेतला. आम्ही डान्स मध्ये घेतलेला आहे, कवायत मध्ये घेतलेला आहे, ड्रामा मध्ये घेतलेला आहे, तंबू डेकोरेशन मध्ये घेतलेला आहे, गॅझेट मध्ये घेतलेला आहे. इथे जे इव्हेंट आहे प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही संताजी कॉन्व्हेंट स्टुडंट इव्हेंट घेतलेला आहे सर. धन्यवाद. बेटा तुझं नाव? First of all, I introduce myself. Myself Shruti Vishal Dongre. I study in class 8 in Santaji Convent, Mehekar. बेटा तुझं नाव? माझं नाव श्रुती गणेश पाचपोवर. अच्छा, गाव वगैरे? मी राहणार लोणीगवळीची आहे. मी मेहकर मध्ये शिकत आहे इन संताजी कॉन्व्हेंट मेहकर. अच्छा, बरं, तुझ्या शिक्षक वृंद कशी शिकवतात तुला? माझे शिक्षक वृंद खूप चांगले आहेत. त्यांचे इतके प्रकार, त्यांचा प्रकार इतका खूप मस्त आहे, शिकवण्याचा बातच लक्षात बसतं. अच्छा, बरं, या ठिकाणी शिक्षणाचे धडे घेत असताना तू आज या ठिकाणी या जंगल भागामध्ये या शिबिरामध्ये या मेळाव्यामध्ये आलेली आहे, तर कसं वाटतंय तुला? मला तर खूप मस्त वाटतंय. म्हणजे जे घरी नाही शिकायला भेटत ते इथं शिकायला भेटतंय. म्हणजे कशी ऍडजस्टमेंट करायची सगळ्या त्याच्यात, कसं घुळून मिसळून राहायचं सगळं. मॅडम दोन शब्द काय? मॅडम तुम्हाला आणलेलं आहे शिबिरामध्ये? हो, मॅडमने आणलेलं आहे. बरं, मॅडम कशी शिकवतात? मॅडम खूप मस्त शिकवतात. मॅडम आमचं गाईड म्हणून प्रॉडक्ट करताय. अच्छा, हो. पण काय बनण्याची इच्छा आहे तुला? उद्याला कोणत्या दिशेने वाटचाल होणार आपली? माझ्या अजून ठरवलेलं नाही मी. नाही, पण काहीतरी ठरवलेलं असेल. हो. भूषण वगैरे काय म्हणतोय की कोणत्या दिशेने आपण वाटचाल करावी? आपण का नाही अभ्यासात राहावंच, पण इतकं पण दंग नाही की बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जावं. घरचं पण तसं झालं पाहिजे जसं बाहेरचं येतं.
तुझे आई वडील काय काम करतात? माझे बाबा शेतकरी आहेत, आई हाऊसवाईफ आहे, घरचं एक गृहउद्योग आहे, कशाचा? पापड. धन्यवाद.